यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपाद आचार्य भगवान की जय। काय आज मॅच आहे का? फटाके का वाढ झाले? हां कावड असते कावड. बरं जाऊ दे, निष्प्रयोजन आपल्यासाठी. काय सांगितलं होतं पूज्यपादाचार्यांनी? कशासाठी ग्रंथ लिहिला आहे? तर आपल्याला इष्ट उपदेश देण्यासाठी. इष्ट काय आहे हो तुमच्यासाठी? इष्ट काय इष्ट आहे? विचार करताय. सुख इष्ट आहे. सगळ्याला सुख पाहिजे ना. तुम्हाला काय पाहिजे? का धन पाहिजे? काय पाहिजे? सुख. धन पण कशासाठी पाहिजे? सुखासाठी पाहिजे म्हणताय ना. पण त्या धनाच्या मागं सुखाला विसरून जातो आणि धनच गोळा करत बसतो. सुख राहतं भोगायचं. म्हणून सांगतायत काय करा, पहिल्यांदा इष्ट काय आहे त्याचा निर्णय करा आणि मग त्याची प्राप्ती करण्यासाठी म्हणून उपाय करा. मग तो उपाय कुठला हे या ग्रंथामध्ये सांगितलं. तर त्या उपायाला आणि त्या इष्टाला ज्यांनी प्राप्त केलं असे ते कोण? परमात्मा. म्हणून त्या अशा सम्यक ज्ञानरूप आणि ज्यांनी संपूर्णतः स्वभावाला प्राप्त केलेले आहेत, त्याच्या निमित्तात सगळ्या कर्मांचा अभाव झालेला आहे, अशा परमात्म्यांना नमस्कार करून या ग्रंथाची सुरुवात करतात. तर पहिल्या श्लोकामध्ये आपण मंगलाचरण म्हणून इष्टदेवतेचा स्मरण करून सुरुवात केली. आता दुसऱ्या श्लोकामध्ये काय सांगतात बघू. म्हणताय काय? मी सांगते तसं म्हणा. योग्योपादान योगेन. योग्योपादान योगेन. ते काढा, उच्चारण चुकते आणि जोरात म्हणा. योग्योपादान योगेन. योग्य उपादान म्हणायचं नाही, योग्योच म्हणायचं. योग्योपादान योगेन दृषदः स्वर्णतामतां. दृषद स्वर्णतामता. द्रव्यादि स्वादि संपत्तौ. द्रव्यादि स्वादि संपत्तौ. द्रव्यादि स्वादि संपत्तो. आत्मनोप्यात्मतामता. आत्मनोप्याप्यतामता. नवीन श्लोक तयार करायचा नाही आपल्याला, जे आहे ते म्हणायचं आहे. द्रव्यादि स्वादि संपत्ता वात्मनोप्यात्मतामतां. काय सांगायला लागलेत? द्रव्यादि स्वादि संपत्ता वात्मनोप्यात्मतामतां. तर काय सांगितलं होतं? अर्थ सांगा. योग्य उपादानाच्या योगाने, म्हणजे योग्य उपादान मिळालं असताना. तू घे ना खुर्ची, तू ठेव ते बाजूला, फक्त ते घेत आहे तू. योग्य उपादान मिळालं असताना दृषद म्हणजे सुवर्णपाषाण सोनेपणाला प्राप्त होतं. काय म्हणले? सुवर्णपाषाण म्हणजे काय? माझ्याकडे बघा. सुवर्णपाषाण म्हणजे जे खाणीतून निघालेलं असतं भैया. तर जे खाणीतून निघालेलं अशुद्ध सुवर्णपाषाण आहे, त्यात सुवर्ण आहे, अशा त्या सोन्याला जर आपण काय प्रक्रिया केली तर त्यातूनच सुवर्ण निघू शकतं. अंधपाषाणातून सोनं निघत नाही. त्याला म्हणायचं त्या सोन्याचं उपादान कारण. काय कळलं? जे ज्याच्यातून प्राप्त होणार आहे त्याच्यामध्ये जर काय कार्य झालं तर प्राप्ती होते. जसं तुम्हाला, म्हणजे काय सांगायचं तुम्हाला? काय पाहिजे? नेलं असेल वर वगैरे. बरं असं देतो तिथं नाही आहे पुढे त्या खिडकीत.
कापड असतं तर एखादं नुसतं पुसून खायचं. नाही तिकडं नसणार, वर नेलं असेल. बाहेर बघा पाहिजे तर त्या कम्प्युटर टेबलवर आहे. नाहीतर मग नसतं तर कापड आणि एखादं नुसतं पुसायला. योग्य उपादान मिळालं असताना सुवर्ण पाषाण सोन्याला प्राप्त होतं, सोनेपणाला प्राप्त होतं. दृश्यदा म्हणजे काय म्हणायचं? दृश्यद म्हणजे सुवर्ण पाषाण, अशुद्ध सुवर्ण जे आहे ना त्या ह्याच्यामध्ये असलेलं, तर ते सोनेपणाला प्राप्त होतं. तसं द्रव्य आदी स्व आदी संपत्त, स्वद्रव्य क्षेत्र काल भाव आदी संपत्ती मिळाली असताना स्थिर होते. थोडंसं मला पुढे घ्यावं लागेल. एक मिनिट, मी जरासं ब्रेक करते. योग्य उपादान मिळालं असताना सुवर्ण पाषाण सोनेपणाला प्राप्त होतं. त्याप्रमाणे योग्य स्वपर द्रव्य क्षेत्र काल भाव आदी मिळाला असताना आत्मासुद्धा परमात्मपणाला प्राप्त होतो. म्हणजे कोण परमात्मा होतो? ज्याच्यामध्ये योग्यता आहे तोच जीव परमात्मा होतो. आवाज लय मोठा आहे कशाचा तरी. तर म्हणून सांगतायत की कोणीही जीव परमात्मा होत नाही. कोण होतो? ज्याच्यामध्ये तशी योग्यता असते तोच होतो. तिकडे आहे भैया त्याचं. तर म्हणून काय सांगायचं होतं, आपण पण जेव्हा परमात्मा होणार तर कशाच्या द्वारे होणार? जो कोणी परमात्मा होणार तो कशाच्या द्वारे परमात्मा होणार? बोला. स्वतःच्या स्वभावाला विषय करून जाणणार तर परमात्मा पद प्राप्त होणार, अन्यथा नाही. आणि ते कसं मिळणार हो परमात्मा पद? म्हणजे आपण जेव्हा स्वला विषय करतो त्याच्यासाठी भगवान एक आपल्याला अवलंबन आहेत. म्हणून काय सांगितलं भजनामध्ये, देखा जब अपने अंतर में. बॅकग्राऊंड म्युझिक आहे का? म्हणा. देखा जब अपने अंतर में कुछ और नहीं भगवान हूँ मैं, पर्याय तो दिनहीन पामर है, अंदर में मैं भगवान हूँ मैं, देखा जब अपने अंतर में. म्हणजे म्हणायचं आहे काय की आत्मा परमात्मा कधी होतो? तर जेव्हा स्वतःच्या आत पाहतो. कुठं आत पाहायचं? म्हणजे शरीराला चिरफाड करून आत बघायचं नाही आहे. दृष्टीचा विषय आहे तो, डोळ्याचा विषय नाही. आत्मा हा आत्मा कैसे देखना है आत्मा को? अगर हम अपने ज्ञान चक्षु से देखेंगे तो ही आत्मा दिखेगा, अन्यथा चर्म चक्षु तो आत्मा को देख नहीं सकते. इसलिए परसों क्या बताया था, अगर हम ध्यान के लिए बैठते हैं तो आत्मा को देखने का प्रयास करते हैं. किससे? किससे? आँखों से. इसलिए हमें आत्मा नहीं दिखता. काय पाहिजे भैया? या पुढं, या पुढं. पारस भैया फर्स्ट बेंचवर. तो इंद्रियों से आत्मा दिखने वाला नहीं है. इसलिए बताते हैं कि अपने अंतर में देखना है. किससे? तो अपने ज्ञान से देखो, श्रद्धा से देखो. चारित्र भी मतलब अंदर आत्मा में ही चरण करना फिरना, इसी को चारित्र कहते हैं. इसके द्वारा अगर आत्मा को हम जानेंगे देखेंगे तो आत्मा की प्राप्ति हो सकती है. इसलिए आत्मा परमात्मा बन सकता है. तो मुझे ये बताना था कि जो योग्यता बता रहे हैं ना अभी हम, उपादान और निमित्त किसे बताया था? उपादान यानी क्या निश्चय भैया? जो कार्य का कर्ता होता है उसे उपादान कहते हैं. जिसमें भी कार्य होने वाला है उसे उपादान कहते हैं. काय म्हटले पारस? ज्याच्यामध्ये कार्य होणार त्याला म्हणायचं उपादान. लिहा त्याच्यात. लिहिलं ना? मग सांग की, सांग निमित्त कशाला म्हणायचं? ते राहिलं ना. सांग काय लिहिलं त्यात बघून मला.
हाँ, कार्य के अनुकूल जो परिणमन करे उसे निमित्त कहते हैं, लिहा। हाँ, तो मुझे क्या बताना था कि अभी जो जीव मोक्ष को जाने वाला है तो उसके टाइप्स है, जो जिसमें योग्यता है, जिसमें योग्यता नहीं है, जो जल्दी जाने वाला है, जो बाद में जाने वाला है, ऐसे टाइप्स है। तो उसे क्या बोलते हैं? जिसमें मोक्ष को जाने की योग्यता है ऐसा जीव, उसे क्या बोलते हैं? काय म्हणायचं काका? जिसमें मोक्ष जाने की पात्रता है उसे क्या बोलते हैं? उपादान. ना बाबा, नाव सांगा त्या जीवाचं, काय म्हणायचं त्याला? भव्य. भव्य, बराबर. तो भव्य अभव्य ऐसे कैटेगरीज है. पहली कैटेगरी बताई, हे राहिलं का माझ्याकडनं पुसायचं? तो पहली कैटेगरी बताई भव्य, इसे बोलते हैं भव्य. इसके बाद में पहले आएगा आसन्न भव्य, बताना उसका नाम, उसका क्या? आसन्न भव्य या निकट भव्य, ऐसे शब्द आते हैं शास्त्र. निकट याने जवळ, जवळ भव्य म्हणजे काय? त्या मोक्षाच्या जवळ गेलेला भव्य का? निकट भव्य या आसन्न भव्य यानी क्या? जो जीव शीघ्र काल में मोक्ष जाने वाला है उसे कहते हैं आसन्न भव्य. या जो जीव जस्ट अभी सम्यक दर्शन को प्राप्त करने वाला है ऐसा उसे आसन्न भव्य कहते हैं. अभी हम ये मोक्ष की अपेक्षा से लगाएंगे. पेन नसेल ना? है ना? हां, काय सांगितलं सांगा? आसन्न भव्य म्हणजे निकट काल में जाने वाला है. निकट काल में जाने वाला है, मतलब उसको अभी ज़्यादा काल तक परिभ्रमण करना नहीं रहा, जिसका, उसे कहते हैं आसन्न भव्य या निकट भव्य. दूसरा दूरभव्य, किसे कहते हैं दूरभव्य? बताओ. दूरभव्य यानी जो जाने वाला है मोक्ष को लेकिन अभी उसको बहुत काल है. आसन्न भव्य यानी उसका काल कितना होगा? ना, अनंत काळ जाऊ शकतो मध्ये, पण आसन्न भव्य म्हणलं त्याला का? कारण फिक्स झालंय. दूरभव्य यानी कदाचित वो अभी सम्यक दर्शन को भी प्राप्त नहीं हुआ होगा लेकिन होने वाला है. जैसे अभी निगोद में है समझो, लेकिन वो भव्य है तो नियम से सम्यक दर्शन को प्राप्त करेगा और मोक्ष को जाएगा, लेकिन उसका टाइम पीरियड ज़्यादा है, इसलिए क्या बताया? दूर भव्य. अभी उसका मोक्ष बहुत दूर है इस अपेक्षा से. तीसरा क्या बताया? दूरांदूर भव्य या अभव्या समभव्य. अभव्य समभव्य किसे बोलते हैं? बताओ. जो कभी जाएगा नहीं. ना, दुरांदूर भव्य काय, कशाला म्हणायचं काका? दुरांदूर भव्य म्हणजे ज्याच्यामध्ये जिसमें पात्रता है लेकिन वो जाएगा नहीं. तो इसके लिए अगर हम उदाहरण बताएंगे ना तो समझ में आएगा. कसलं रावण? नाही, रावण भव्य जाणार आहे, हे जीव भव्य असून सुद्धा जात नाहीत, असे आहेत. मी उदाहरण सांगते म्हणजे समजेल तुम्हाला. काय कळलं? दुरांदूर भव्य यानी वो जीव भव्य तो है, उसमें पात्रता तो है, लेकिन वो एज एग्जाम्पल वो कभी मंदिर नहीं आएगा, वो कभी स्वाध्याय नहीं करेगा, वो कभी ध्यान से स्वयं को जानने का प्रयास नहीं करेगा, तो मोक्ष कैसे जाएगा? समझ में आ रहा है ना? हिंदी समझ में आता है ना? का नहीं? पिक्चर बघत असता माहिती आहे मला, हिंदी समजते. हाँ, तो दुरांदूर भव्य यानी क्या? जो भव्य होकर भी अभव्य है, इसलिए उसका नाम क्या बताया? अभव्य समभव्य. अभव्य यानी जो जीव कुछ भी करो मोक्ष नहीं जा सकता, निश्चय भैया. मतलब उसमें पात्रता ही नहीं रहती.
मतलब वो सब करता है, आपके सामने दिखता है कि वो मंदिर आता है, पूजन प्रक्षाल करेगा, बहुत अच्छे से स्वाध्याय करेगा, 11 अंग तक उसको ज्ञान हो सकता है। कितना रहता है 11 अंग पता है? अभी अपने पास एक अंग का एक अंश भी नहीं है, जो भी सभी जिनवाणी अगर हमने देख ली तो भी। तो ऐसे वो जीव, ये 4th टाइप हो गया अभव्य। दुरांदुर्भव्य यानी जिसमें पात्रता होने पर भी जो कभी मोक्ष नहीं जाएगा, मग त्याला दुरांदुर्भव्य कहते हैं। पारस आम्हाला अजून एक डायरी पाहिजे त्यांना, तिथे आहेत माग। दुरांदुर्भव्य यानी क्या? जिसमें पात्रता होने पर भी, योग्यता होने पर भी जो कभी मोक्ष नहीं जाएगा। अभी मुझे बताओ इसमें उपादान क्या और निमित्त क्या, किसके लिए? जो आसन्न भव्य है उसके लिए उपादान कारण क्या है, निमित्त कारण क्या है? उपादान है स्वयं का श्रद्धा गुण या ज्ञान गुण, जो भी है वो स्वयं जीव जो है वो स्वयं उपादान कारण है। निमित्त निमित्त म्हणजे बहिरंगामध्ये कोण त्याला मदत करत आहे किंवा ज्याच्या निमित्तात होत आहे असे ते। देवशास्त्र, गुरु, जिनोपदेश, ये सब देखते हैं ना हम। सम्यक दर्शन की प्राप्ति के लिए जो भी निमित्त रहेंगे ना वो सब आएंगे इसमें। वरून घ्या ते असू दे, आहे माझ्यासोबत। आता मी वह्यांचं दुकानच घेऊन फिरणार आहे बरोबर, त्यामध्ये पेन पण ठेवणार आहे। खरं आहे म्हणते, नको म्हणायचं सोडून असले दाखलच कर। आसन्न भव्य यानी उसमें उपादान हमारा जीव है और निमित्त बहिरंग में देवशास्त्र गुरु का सानिध्य है। जो भी मिलेगा निमित्त जिससे सम्यक दर्शन की प्राप्ति हो सकती है। जैसे सिंह के जीव को चारण मुनि का उपदेश निमित्त हुआ, तो इसलिए आसन्न भव्य जीव सम्यक्त्व प्राप्त कर सकता है, मोक्ष को जा सकता है, या सम्यक्त्व प्राप्त किया होगा और वो मोक्ष के नज़दीक होगा। तो ये ऐसे आएगा। तो इसके लिए एग्जाम्पल बताते हैं इसलिए आसन भव्य म्हणायचं का मग? आसन्न भव्य, हे आता मी सांगितले आसन भव्य म्हणायचं का निमित्त? आसन्न भव्य के लिए ही उपादान और निमित्त बताया मैंने अभी। तो जो निकट भव्य है ना, उसका उदाहरण क्या बताते हैं? मतलब अभी हमारे लिए जो फैमिलियर है वो उदाहरण देते हैं। अगर हमने मूगच म्हणायचं ना, मूंग है, उसको बोला भिगवायचं नहीं है, वो शिजवायचं है। हाँ, उसको पकाने के लिए रखा है, उसको पानी में डाला है। अभी क्या हो गया अगर वो 15 मिनट के बाद में पकने वाले हैं और अभी 13-14 मिनट चल रहा है, तो क्या हो गया? आसन्न भव्य उसे कहते हैं, जो जस्ट कुछ पल में पकने वाला है। तो इसको आता काय लिहायचं? पकने योग्य या जो निकट पकने वाले हैं, ऐसे निकट पक्व मूंग। तो जिसमें पात्रता है पकने की, ऐसे वो मूंग जिसको हमने सब प्रोसेसिंग करके अभी लास्ट स्टेज में है, तो वो होने वाले ही है पूरे इस स्टेज में रहने वाले वो। सिंहाचं उदाहरण द्यायचं नाही का ताई? कसलं? आसन्न भव्यामध्ये ते सिंहाचं उदाहरण द्यायचं नाही का? नाही, आपल्याला हे चारीमध्ये घटवायचं आहे ना, त्याच्यासाठी सांगतेय। माझं पूर्ण उद्या परत मग विचारा, मग सांगते। तो दूर भव्य में कौन आएगा? अभी ये मूंग भव्य नहीं है, मुझे सिर्फ एग्जाम्पल बताना है, नहीं तो मूंग को भव्य बता देंगे आप। तो जो निकट पक्व होने वाले हैं ऐसे वो मूंग। अभी दूर भव्य यानी जिसमें पात्रता है, जो पक सकते हैं लेकिन अभी रखे हैं, डब्यात ठेवले, डबे में रखे हैं। हाँ, तो ऐसे डिब्बा म्हणायचं ना, डबा म्हणायचं का डिब्बा म्हणायचं? डिब्बे में थोड़ा वैल्यू रखे हुए मूंग। हाँ, मतलब इसमें पात्रता है लेकिन अभी
उसको हमने यूज़ नहीं किया है, उसको पकाने के लिए डाला नहीं है अभी. सगळ्यांची म्युझिक ऐकायचं पहिल्यांदा. तो उसे कहते हैं दुर्भव्य. समझ में आ रहा है किस लिए बता रहे हैं? उपादान क्या है और निमित्त क्या है, इसकी चर्चा इसके लिए. दुर्भव्य यानी क्या भैया? डब्यात ठेवलेलं सांगू नको रे. पात्रता है लेकिन वो अभी दूर है. मतलब अभी उसमें कुछ प्रक्रिया चालू ही नहीं हुई है. ऐसे जो जीव है वो दुर्भव्य, यानी मैंने अभी बताया जो अभी मिथ्या दृष्टि गुणस्थान में ही है, जिन्होंने अभी आत्मा को देखा नहीं, जाना नहीं, कुछ उनको पता नहीं है, तो अभी सम्यक दर्शन की प्राप्ति नहीं हुई है, ऐसे वो जीव दुर्भव्य हो गए. दुरान दुर्भव्य यानी अभी ऐसे बहुत सारे मूंग है कि जिनमें पात्रता है, इसमें पात्रता नहीं है ऐसे नहीं है, लेकिन वो कभी भी नहीं पकेंगे ऐसे. यानी जब आप बोरी में डालकर उसको ट्रैवल करते हैं तो उसमें से बहुत सारे मूंग नीचे गिरते हैं या पीस जाते हैं. ऐसे काय म्हणायचं, गाडीतून नेताना आणताना जर ते चाकाखाली वगैरे गेले आणि चिरडले गेले तिथंच ते मूग म्हणा, किंवा सांडले किंवा टाकले तुम्ही, शिजायची योग्यता आहे पण शिजायला पर्यंत ते पोचलेच नाहीत. तो इसे कहते हैं दुरान दुर्भव्य, यानी क्या, जिसमें पात्रता तो है लेकिन वो कभी नहीं पकेंगे. पात्रता होने पर भी नहीं पकेंगे ऐसे. तो जो जीव भव्य होकर भी अपने आत्मा का अनुभव नहीं कर सकते तो उन्हें कहते हैं दुरान दुर्भव्य. लिखो ना. नहीं, कभी उनकी पात्रता प्रकट ही नहीं होगी. जैसे अभी वो देखो ना, पिस गए हैं या आधे हो गए हैं, जो उनको आप कैसे यूज़ करेंगे या उनको कैसे पकाएंगे? मतलब कितने योग्य है वो. काय म्हणतो आता, समजा आंबे खाताय तुम्ही, तर आंब्याची एक चांगल्या आंब्याची जात मिळाली तुम्हाला, समजा त्याची कोय जर पेरलात तर त्याच्यापासून चांगले आंबे मिळू शकतील. पेरला म्हणताय का, काय म्हणताय? येत नाही. काय ट्राय करून झाले दिसतं त्याचं. होय का, बरं, लई नॉलेज आहे तुला. बरं, ऐक, माझं नुसतं एक्झाम्पल सांगते मी, मला लई ज्ञान नाही त्यातलं. तो जो उसकी गुठली रहती है उससे अगर हम बोएंगे तो अच्छे वैसा ही आम आएगा उससे. समझो एक एग्जाम्पल. लेकिन वही गुठली आपने बो दी है तो निकट काल में आएगा, उसका पौधा आएगा, उससे आपको फल मिलेगा, ये सब निकट हो गया. दूर यानी अभी आप विचार कर रहे नहीं, अभी उसको आपने ज़मीन में डाला नहीं है और चल रहा है आपका कि इससे हम निकालेंगे बहुत सारे. ऐसे दुरान दूर यानी क्या, बोला काय केलं त्याचं? हां, ती कोय पण खाऊन टाकली का? काय काय करायला सांगता येत नाही. यानी उसको क्या करते हैं, निकालते हैं या पीस डालते हैं, कुछ करते हैं ना, खाते वैसे भी आप गरम करके उसको भी खाते हैं. तो वो अभी कभी भी नहीं, हिंदी बोला कि क्या का? अभी उससे कभी भी वो पौधा नहीं निकलेगा, क्योंकि गरम कर दिया तो उसकी शक्ति खत्म हो गई ना. एक एग्जाम्पल है. तो ऐसे ही दुरान दुर्भव्य यानी जिसमें पात्रता होने पर भी वो कभी भी नहीं पकेंगे, ऐसे मूंग यहाँ पर आएंगे. और अभव्य में क्या आएगा? खडे नाही रे, ते मूगच तसे असतात, त्याला कुत्सर मूग म्हणतात. भिजवले तरी भिजत नाहीत, शिजवले तरी शिजत नाहीत. हिंदीमध्ये सांगा.
पकते भी नहीं, गलते भी नहीं और खाने में भी नहीं आते। मतलब आप उसको खा नहीं सकते। ऐसे कुछ मूंग है जो उत्सर मूंग है, ऐसा बोलते हैं अभी मराठी में, हिंदी में देख लो क्या है। तो ऐसे जीव जिसमें पात्रता भी नहीं है और वैसा संयोग मिलने पर भी उनमें ऐसी योग्यता प्रकट नहीं हो सकती, उन्हें कहते हैं अभव्य जीव। तो हमने पंचास्तिकाय के स्वाध्याय के टाइम पे बहुत अभव्यों के बारे में बहुत सारी जिज्ञासा किसी किसी की हो गई थी, तो उसका विश्लेषण बहुत हो गया था उस दिन, तो वो देख लेना। मतलब अभव्य जीव, हम अभव्य नहीं है इसका निर्णय करने के लिए हम कौन है? हो सकते हैं, ऐसा नहीं है कि यहाँ पर बैठे इसलिए अभव्य नहीं हो सकते, ऐसा नहीं है। कोई भी जीव पारस काय म्हणले, कोणी पण म्हणजे काय म्हणायचं, रस्त्यावर न जाणारा तो जीव भव्य असेल पण इथं बसलेले अभव्य असू शकतात। इतकं कदाचित डिफरन्स असू शकतं। कोणाची पात्रता कधी प्रगट होईल आणि कधी त्याला ते उपादान त्याचं जागृत होईल, निमित्त मिळेल आणि तो कल्याण करून मोक्षाला जाईल, सांगता येत नाही। जैसे क्या हुआ, वो इंद्रगोप जो निगोद में से निकले हुए 923 पुत्र जीव हो गए थे, बंच, जैसे आप उसको क्या बोलते हैं, पैसा, काय म्हणायचं जरा इंग्लिशमधनं म्हण नाही तर हिंदीतनं म्हण, कशाला पैशाला रे। वो ऐसे बहुत सारे बंच में आते हैं ना जब बारिश के समय पे, समूर्छन जीव है 2 इंद्रिय के, तो जो काय म्हणायचं त्याला, आळीसारखे असते थोडक्यात, चॉकलेटी कलरचे असते बरं लक्षण। तो वो ऐसे बंच में आते हैं, जन्म लेते हैं वैसे ही मर जाते हैं, कब ऐसे पता नहीं चलता। तो वो जो सब जीव है युगपत, उनका सब चल रहा है ऐसा दिखता है। तो वैसे जीव 923 कहाँ से आ गए थे, निगोद में से निकलकर 2 इंद्रिय जीव में आ गए और वहाँ से मरकर कहाँ गए, भरत चक्रवर्ती के पुत्र हो गए। 923 जीव चक्रवर्ती के पुत्र हो गए। आप क्यों नहीं हुए? कुठं काय करायला चान्सच नव्हतं की, तिथं कसं काय जन्मले सांगा भैया, ते तुझ्याकडेच कसं काय जन्मलाय सांगा बघू। ऐसा ही नियोग था, बस उसके लिए आंसर नहीं है। मतलब होगा कुछ संपर्क उनका या संयोग होगा या भाव होंगे ऐसे कुछ किए हुए, कुछ करने के लिए चांस ही नहीं था ना। निगोद में क्या भाव करेंगे, मन ही नहीं है, भाव क्या करेंगे। निगोदी में निगोद से 2 इंद्रिय में आ गया और उससे पंचेंद्रिय सौनी जीव हो गए और उसी भाव से मोक्ष गए। अभी बोलो, खतरनाकच आहे। असं खतरनाक बनायचं आपण म्हटलं, वेळ किचपत कासलं काय कचकच कचकच करत बसायचं नाही, असं सम्यक दर्शन प्राप्त केलं की बरंच। तो कहाँ बैठना है आपको, कुठं कुठं नाव घालू, हे सगळं खोडते आणि नावं घालते आता। तो इसके लिए और एक उदाहरण आता है समय सार में, क्या जो सगळीकडेच आहेत। तर नाव कुठं घालायसाठी नाही, आपल्याला स्वतःमध्ये पाहिलं तर सगळीकडे बसणार आहे, नाहीतर नाही। तो और एक उदाहरण क्या बताया है, मराठीतनं सांगते, लय डेंजर व्हायला लागलंय, कारण ते अर्थच बदलून जाईल काहीतरी, माहिती का। हे असलं मूग बिंग पहिल्यांदा शिजवलेत। तर समय सारमध्ये काय दिलं उदाहरण काका, स्त्री आहे जिच्यामध्ये पुत्र उत्पत्तीची योग्यता आहे, अशी ती स्त्री विवाहित आहे, सधवा आहे आणि गर्भवती आहे समजा की, किंवा आता लग्न झालेलं आहे जिच्यातून तशी योग्यता प्रगट होऊ शकते। म्हणजे जिच्यामध्ये पात्रता आहे अशी ती काय म्हणायचं, सबल नाही काय म्हणायचं, नाबालिकच्या विरुद्ध बालिका झालेली अशी ती मुलगी, पात्रता असणारी बालिका जी की पुत्र उत्पत्ती करू शकते, तर तिला म्हणलं आसन्न भव्य। दुर्भव्य म्हणजे काय, अजून ती नाबालिक आहे पण उद्या तिचं लग्न झालं, बालिक झालं, काय म्हणायचं शब्द चुका लागलाय वाटतंय मला,
बरं, म्हणजे ती मॅच्युअर झाली आणि तिचं लग्न झालं तर त्याच्यानंतर तिच्यामध्ये ती योग्यता प्रगट होऊ शकते. अशी ती दूरभव्य म्हणजे कालांतराने होणार आहे. नाही असं नाही आहे, पात्रता आहे तिच्यात पण. तिसरं काय सांगितलं? दुरांदुर्भव्य म्हणजे तिच्यामध्ये पात्रता आहे पण कधीच माता बनणार नाही. अशी कोण? विधवा. वांज म्हणजे पात्रताच नाही आहे. हां, बरोबर. तर दुरांदुर्भव्य म्हणजे विधवा झाली आहे कोणी आणि ती शीलवान आहे, तर ती परपुरुषाचा संपर्क करणार नाही. त्यामुळं तिच्यामध्ये पात्रता असूनही ती माता बनणार नाही, तर तिला घ्यायचं दुरांदुर्भव्यमध्ये. म्हणजे तसंच सांगितलं की इथं पात्रता असताना तो जीव कल्याणच करू शकत नाही, स्वतःच्याकडं येत नाही, झुकत नाही, काय त्या जिनवाणीच्या जिनोपदेशाचा उपयोग करून घेत नाही, तर तो दुरांदुर्भव्य म्हटला गेला. आणि अभव्य म्हणजे काय? तर जिच्यात पात्रताच नाही. सगळ्या प्रकारचा संयोग केला तरी, सगळे उपाय केले तरी तो जीव मोक्षाला जाऊ शकत नाही. तसंच ती स्त्रीसुद्धा कधीही गर्भवती होऊ शकत नाही, पुत्राला जन्म देऊ शकत नाही. अशी ती वांज स्त्री म्हणजे अभव्य जीव. काय सांगायचं आहे? कशासाठी घेतलं हे सगळं? उपादानासाठी घेतलं होतं. आता सांगा मला, हा जीव मोक्षाला जाणार आहे, उपादान कोण, निमित्त कोण? ह्याची योग्यता होती ना अशी ही, त्यामुळं उपादान स्वयं आहे आणि निमित्त देवशास्त्र गुरु. स्वयं त्याचा आत्मा उपादान आणि देवशास्त्र गुरु म्हणा, उपदेश म्हणा किंवा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये निमित्त रूपाने. काही प्रसंग घडला, आश्चर्य झालं तरी सुद्धा सम्यक दर्शन होऊ शकतं, ते पण एक कारण आहे. फक्त आपण त्या आश्चर्याने बाहेर झुकतो, आत झुकलं तर सम्यक्त्वाला प्राप्त होऊ शकतं. जसं देवगतीतले जीव असतात ना, तर ते आपल्यापेक्षा जे महान वृद्धिधारी देव असतील त्यांच्या वृद्धींना पाहून आश्चर्य करतात आणि तिथं आश्चर्य झालं की यांना स्वतःला सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते. किती हे महान देव आहेत, कसं काय त्यांना इतक्या वृद्धी प्राप्त आहेत. मग ते अवधीनी जाणतात की यांनी पूर्वभवामध्ये धर्माची आराधना खूप केली आहे, किती अहो भाग्य, अहो अहो असं त्यांना एक अंतरंगातनं फिलिंग येते की किती आश्चर्य आहे, ह्यांना इतकं प्राप्ती झाली आहे. मग तसं मी नाही केलं म्हणजे आत्ता मी करायला पाहिजे असं म्हणून तो जीव स्वतः सम्यक्त्वाला प्राप्त होऊ शकतो. म्हणून एक आश्चर्य हे सुद्धा सम्यक्त्वाचं कारण सांगितलं जातं. तर दूरभव्यमध्ये इथं सुद्धा तो जीव जाऊ शकतोय, त्यामुळे त्याचं उपादान आहे, निमित्त अजून त्याला मिळालं नाही आहे म्हणून तो दूर आहे, पण मिळणार आहे. दुरांदूरमध्ये तो आत्माच आहे उपादान कारण स्वतःचं. निमित्त कोणी त्याला अभव्य बनवलं? निमित्त कोण? हां, म्हणजे बाहेर कोणी त्याला अभव्य बनवणारं नाही आहे किंवा त्याला मोक्षापासून रोखणारं नाही आहे. देवशास्त्र गुरु पण मिळतील त्याला, पण तो स्वतः तसं काय म्हणायचं पुरुषार्थ करू शकत नाही. जे करायला पाहिजे तसा पुरुषार्थ करू शकत नाही. त्यामुळं तिथं निमित्त बहिरंगामध्ये जे मिळालं ते कुदेवादी म्हणा, म्हणजे पात्रता असताना सुद्धा कुदेवादींच्या नादी लागेल तर कधी सुद्धा त्याला योग्य मार्ग मिळणार नाही. कारण कुदेव सांगणार तुम्हाला काय? बरोबर ऑपोजिट मार्ग सांगणार, जे खरे देवशास्त्र गुरु सांगतील. काय म्हणलं मिलन काकी? काय म्हणले? अकलूजला आल्यावर मोक्ष मार्ग आहे का नातेपुतेला आहे? कुठल्या गावात आहे? जर आत्म्याकडे आलं तर मोक्ष मार्ग असतं. अभव्य जीवांचं उपादान, अभव्य त्यांना कोणी बनवलं ते सुद्धा त्यांचं उपादान स्वयं आहे. त्यांचा आत्माच तसा आहे की जो अभव्यच आहे उपादानातून. निमित्त स्वतः म्हणताना इथंच येणार उपादान. निमित्त म्हणजे इथं घेऊ शकतो उपादानामध्ये योग्यता, आपली तशी योग्यताच आहे असं. आणि निमित्तामध्ये तशा प्रकारच्या कर्मांचा उदय म्हणा, जे की कर्म दर्शन मोहनीय कर्म आहे, तर त्याचं उदय असेल तर मिथ्यात्व असतं.
आणि जेव्हा सम्यक दर्शनाला प्राप्त करणार तेव्हा त्याचा उदय मंद झालेला असतो, किंवा मंद नाही, अनुदयात गेला म्हटलं जातं. म्हणजे सम्यक दर्शन प्राप्त केलं तर मिथ्यात्व त्याचा उदय थांबलेला असतो. मग इथं ह्याचा उदय कधीही नष्ट होणार नाही, म्हणून कर्मांचा उदय हे निमित्त. सगळ्यांच्याच ठिकाणी लावू शकतो, पण आता इथे ह्यांना लावा. कर्मांचा उदय निमित्त आहे, जे की त्याला सम्यक दर्शनाला बाधक ठरू शकतं. कशासाठी बघितलं हे सगळं? उपादान आणि निमित्त काय असतं ह्याच्यासाठी सांगायचं होतं की भव्य किंवा अभव्य कोणीही जीव असू देत, त्याचं स्वतःचं कल्याण तो स्वतः करणार आहे. तुमचं उपादान तुम्हाला जागृत करावं लागणार आहे. बाहेरून निमित्त काहीही मिळेल तर तुम्हाला आज घरचा अभ्यास आहे काय की 4 गतीमध्ये सम्यक दर्शन प्राप्त होण्याचे निमित्त काय आहेत ते मला सांगायचं. काय काका? 4 गतीतल्या जीवांना सम्यक दर्शन प्राप्त होण्यासाठी बहिरंगात काही ना काही निमित्त असतं. तर कुठले कुठले निमित्त असतात? मनुष्य गतीमध्ये कुठले निमित्त? कशासाठी समजून घ्यायचं की आपल्याला हे सगळे निमित्त मिळाले तरी सुद्धा आपण परिवर्तित झालो नाही. मग आता परिवर्तित व्हायला पाहिजे. काय निमित्त सांगा बघू मनुष्यांना? सम्यक दर्शन प्राप्त करण्यासाठी देवशास्त्र गुरु, अजून देवशास्त्र, जिनबिंब दर्शन. जिनबिंब दर्शन म्हणायचं त्याला. जिनबिंब दर्शन आणि जिनोपदेश 2 मी सांगितले. अजून जे कारण आहेत ते काढून मला उद्या सांगायचं. मनुष्यगती, देवगती, नरकगती आणि तिर्यंच गती, 4ही गतीमध्ये थोडे थोडे कारणं वेगळी आहेत. तर त्याच्याद्वारे सम्यक दर्शनाला ते मदत करू शकतं. निमित्त करता नसतं, पण निमित्त असल्याशिवाय सुद्धा कार्य होणार नाही. म्हणून तिथं सांगतायत की अनेकांची उदाहरणं बघितली आपण की तो सिंहाचा जीव उपदेश मिळाला की परिवर्तित झाला. आजपर्यंत उपदेश मिळाला नव्हता तर, पण मुनींनी त्याला परिवर्तित केलं नाही. हां, तसं सांगायचं आहे की मुनी इथं पण आपल्याला उपदेश देतील. सगळे जीव थोडी परिवर्तित होतात. वीरसागर महाराजांनी सगळ्यांना देशना दिली की नाही? मग एकट्या अम्मानीच का दीक्षा घेतली हो? तुम्ही का मागं राहिला सगळे? म्हण मी नव्हतोच. काय काका, तुम्ही का मागं राहिलात? मिलन काकी होता का नाही अम्मांच्या बरोबर? मग महाराजांचा उपदेश मिळाला, दर्शन झालं, का आपण नाही पुढं सरकलो? असे काही जीव असतात जे स्वतःचा पुरुषार्थ करतात आणि पुढं सरकतात. असं सांगितलं की आपलं उपादान आपण प्रगट केलं तर आपल्याला सुद्धा तशी पर्याय सहज प्राप्त होऊ शकते. म्हणून पुरुषार्थ करा. म्हणायचं एकदा. योग्योपादान योगेन दृश्यदः स्वर्णतामता. सांगू का मी? समजतंय का? सांगा बघू, म्हणा बघू, स्पष्ट म्हणा. द्रव्यादि स्वादि संपत्ता व्या नाही वा वात्मनोप्यात्मता मता. आवाजच आत गेला सगळ्यांना. माझ्यापर्यंत आवाजच आला नाही. कसं कळलं शुद्ध म्हणताय का अशुद्ध? एकदा म्हणत जावं म्हणजे ते राहतं. व्या कुठं आहे हो? व्या नाही, वा आहे. वा ते जर दोन्ही जोडलं तर वा होतो. संपत तऊ आहे ना तुमच्याकडे आणि आय, तर औ आणि आ मिळून वा होतो. मग असं संधी पण जोडून म्हणली जाते. सगळ्यांचे वेगळे उच्चारच देते. वात्मनोप्यात्मता मता. सावकाश सावकाश बघून म्हणा सगळे शब्द म्हणजे येते. वात्मनो, आता मी सांगायला म्हणा की प्यात्मता. त पूर्ण नाही, प्यात्मता. हो, आत्मता शब्द आहे तिथं. प्यात्मता. हा, तर आत्मा सुद्धा आत्मपणाला म्हणजे परमात्मपणाला प्राप्त होतो असं मत आहे. म्हणून
म्हणायला नाही आलं तर जाऊ दे, आत्म्याला प्राप्त व्हा, लय झालं. तेच आपला उद्देश आहे. हो, जाणा. परमात्मस्वरूपोऽहम् मिथ्यात्वरहितोऽहम् निर्मोहस्वरूपोऽहम् निर्विकल्पस्वरूपोऽहम् जाणा, माझ्यामध्ये ज्ञान, दर्शन, चारित्र्य आदी अनंत गुण आहेत. मी सुद्धा स्वयं सिद्धात्मा आहे. भव्य अभव्याच्या अतीत स्वभाव जाणा. न्यायक आहे, जाणतोच आहे. मला कोणत्याही गोष्टीचे भय नाहीच. मी तर स्वभावानेच निर्भय जीव आहे. जसे सिद्ध प्रभू तसाच मी. निर्णय करा. मोक्ष हा माझा स्वभाव आहे. आनंद हा माझा स्वभाव आहे. सुखस्वरूपोऽहम् मुक्तस्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंताण